विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिशच्या तिसरीच्या पुस्तकामधील स्पॉट द लेटर हा भाग पाहणार आहोत. स्पॉट म्हणजे दाखवा, बरोबर ओळखा. काय करायचं आहे तर त्या उच्चाराचं अक्षर हे आपल्याला बरोबर ओळखायचं आहे. सुरुवातीला आपण इन्स्ट्रक्शन वाचून घेऊया. हेअर आर सम वर्ड्स यू नो. इथं काही शब्द दिलेले आहेत. हेअर आर म्हणजे इथं आहेत सम वर्ड्स, काही शब्द, यू नो तुम्हाला माहीत असलेले. से देम आफ्टर मी, ते शब्द माझ्या मागं म्हणा. से देम म्हणा, आफ्टर मी माझ्या मागं म्हणा. नाऊ लिसन, आता ऐका. टू द साऊंड, आणि काय करा, आता साऊंड ऐका. लुक ॲट द वर्ड, शब्दाकडं पहा. अँड स्पॉट द लेटर, आणि ते अक्षर ओळखा. दॅट स्टँड्स फॉर द साऊंड, जे त्या साऊंडसाठी आलेलं आहे. कलर द लेटर, एवढंच नाही तर काय करा, त्या लेटरला कलर देखील करा. असा हा शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. आपली सूचना वाचून झाली. आता आपण जो चार्ट दिलेला आहे तो पाहूया. सुरुवातीला बघा, आपल्याला एक अक्षर दिलेलं आहे. ते अक्षर आहे ब, आणि हे ब हे अक्षर जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, बरोबर स्पॉट करायचं आहे. कसं स्पॉट करायचं आहे तर त्या अक्षराचा साऊंड आला पाहिजे. ब, मग आता आपण शब्द वाचूया. BUS बस. आता हा बस हा जो शब्द आहे तो वाचत असताना आपल्याला बी कुठं आलेला आहे किंवा ब हा उच्चार कुठं आलाय ते आपल्याला पाहायचं आहे. मग बस यामध्ये इथं बी हे अक्षर आलेलं आहे बघा, बी, आणि ते आपल्याला रंगवायचं आहे, बस. आता पुढचा शब्द तुम्ही माझ्या मागं म्हणायचा आहे. ड, डॉक्टर. से आफ्टर मी, ड, डॉक्टर. ड या उच्चाराचा साऊंड आता आपल्याला ओळखायचा आहे. बरोबर आहे. ड या उच्चारासाठी डी हा अल्फाबेट आलेला आहे, डी. ड, डॉक्टर. नेक्स्ट वर्ड पाहूया. प, से आफ्टर मी, प. प, पेन. से आफ्टर मी, प, पेन. प साठी लेटर आलेला आहे पी. नेक्स्ट वर्ड पाहूया. से आफ्टर मी, प, पंप. या प साठी अक्षर आलेले आहेत बघा, पी, आणि लास्टला पण एक पी आहे, पंप. नेक्स्ट वर्ड पाहूया आपण. ब, ब साठी काय आलंय पाहूया. ब, बॉल. से आफ्टर मी, ब, बॉल. बरोबर आहे. ब साठी बी हे अक्षर आलेलं आहे. नेक्स्ट वर्ड पाहूया. से आफ्टर मी, ट, टोमॅटो. ट साठी लेटर आलेला आहे टी आणि टी. 2 टाइम्स टी हे लेटर आलेलं आहे बघा. नेक्स्ट वर्ड पाहूया. से आफ्टर मी, न, पॅन. या पॅन या वर्डची स्पेलिंग आहे PAN, आणि न साठी लेटर आलेला आहे यन. ते आपण कलर करून घेऊया. नेक्स्ट वर्ड पाहू. प, से आफ्टर मी, प, पोलीस. पोलीसची स्पेलिंग आहे POLICE. प साठी पी हे लेटर आलेलं आहे. प,
प हा साऊंड आहे आणि त्याच्यासाठी लेटर पी हे आलेलं आहे. नेक्स्ट वर्ड पाहूया. प पेन्सिल. से आफ्टर मी. प पेन्सिल. प साठी पी हे अक्षर येतं, आपण पाहिलेलं आहे. आणि पेन्सिलची स्पेलिंग आहे PENCIL. नेक्स्ट से आफ्टर मी. ब बँक. ब बँक. ब साठी बी हा लेटर आलेला आहे. बँकची स्पेलिंग आहे BANK बँक. नेक्स्ट वर्ड पाहूया. ट टाइम. से आफ्टर मी. ट टाइम. आता ट साठी लेटर आलेला आहे टी. नेक्स्ट वर्ड पाहूया. ट टेबल. से आफ्टर मी. ट टेबल. या ट साठी टी हे लेटर आलेलं आहे आणि टेबलचं स्पेलिंग आहे TABLE. नेक्स्ट वर्ड आपण पाहूया. ट आउट. से आफ्टर मी. ट आउट. याच्यामध्ये ट या साऊंडसाठी लेटर आलेला आहे टी. आउटची स्पेलिंग आहे OUT. ट आउट. नेक्स्ट वर्ड पाहूया. ब बँड. से आफ्टर मी. ब बँड. ब या साऊंडसाठी लेटर आलेला आहे बी आणि बँडचं स्पेलिंग आहे BAND बँड. नेक्स्ट वर्ड पाहूया. आपल्याला इथं 2 लेटर्स दिलेले आहेत. 2 साऊंड्स आहेत प अँड ट. प आणि ट हे 2 साऊंड आहेत. या साऊंडमध्ये आपल्याला हे साऊंड शोधायचे आहेत. कोणते लेटर याच्यासाठी आलेले ते पाहायचं आहे. वर्ड आहे पोटॅटो. वर्ड आहे पोटॅटो. POTATO पोटॅटो. यामध्ये आपल्याला पी हा प साठी आलेला आहे आणि टी हे ट साठी आलेले आहेत. 2 लेटर्स आलेले आहेत टीचे आणि 1 लेटर प साठी आलेलं आहे. लास्ट वर्ड आपण पाहूया. ट टायर. से आफ्टर मी. ट टायर. यामध्ये ट या साऊंडसाठी टी हे लेटर आलेलं आहे आणि टायरचं स्पेलिंग आहे TYRE टायर. स्टुडंट्स, आपण अशा पद्धतीनं वेगवेगळे शब्द पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे साऊंड्स आलेले आहेत. आपण एकदा सगळे जे वर्ड्स आहेत ते एकदा वाचून घेऊया. तुम्ही माझ्या मागं ते म्हणायचे आहेत. चला सुरुवात करूया. BUS बस. नेक्स्ट वर्ड DOCTOR डॉक्टर. नेक्स्ट वर्ड आपण पाहूया. PEN पेन. से आफ्टर मी. PUMP पंप. नेक्स्ट वर्ड BAND
डबल एल बॉल. नेक्स्ट वर्ड TOMATO. टोमॅटो. नेक्स्ट वर्ड PAN. पॅन. पॅन मीन्स तवा. नेक्स्ट वर्ड POLICE. पोलीस. नेक्स्ट वर्ड आपण पाहूया PENCIL. पेन्सिल. से आफ्टर मी BANK. बँक. नेक्स्ट वर्ड TIME. टाइम. नेक्स्ट वर्ड TABLE. टेबल. नेक्स्ट वर्ड OUT. आउट. नेक्स्ट वर्ड BAND. बँड. नेक्स्ट वर्ड POTATO. पोटॅटो. नेक्स्ट वर्ड TYRE. टायर. स्टुडंट्स, असे आपण साऊंड्स अँड वर्ड्स पाहिलेले आहेत. तुम्ही असाच अभ्यास करत राहा. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.